नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी 27/11/2024 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली। 27/11 रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दुधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दुधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे वय वर्ष 40 राहणार तपनपाडा दुधखेड यांच्या मालकीचे शेत गट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा टाकला। सदर छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडे किंमत रुपये 12,93,060 चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे। यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्यांच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला। त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 358/2024 NDPS कायदा कलम 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। गुन्ह्यातील आरोपी रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहे।